खोबऱ्याची चटणी, गाजर चटणी आपण पाहिली आहे. आज आपण चविष्ट अशी दोडक्याच्या सालीची चटणी कशी करतात ते पाहूया. ग्रामीण भागात आजही दोडक्याच्या सालीची चवदार चटणी गरम भाकरी बरोबर खाल्ली जात. तर चला मग सर्वात आधी दोडक्याच्या वरची साल काढून घ्या. याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यासाठी आपल्याला कोथिंबीर, कांदा, लसूण, भाजलेले शेंगदाणे, मिरची हे लागणार आहे. सर्वात आधी तेल घाला. तेल गरम झालं की यात जिरे घाला. नंतर कांदा आणि मिरची घालून भाजून घ्या. थोड्या वेळाने लसूण आणि दोडक्याची साल घालून सगळं एकत्रित करा. नंतर यात शेंगदाणे घाला. थंड झाल्यावर याला खलबत्त्यामध्ये घाला. चवीनुसार मीठ, कोथिंबीर घालून याला ठेचून घ्या. मस्त दोडक्याच्या सालीची चटणी तयार झाली आहे. गरम गरम भाकरीसोबत खाऊन बघा.